नमस्कार. सध्या आपण आहोत महाराष्ट्र बँकेजवळ. आज आपल्या दिवशी लोकमंगल ही महाराष्ट्र बँकेचं मुख्यालय या गणेश रस्त्याची सुरुवात आहे. माझ्या मागे इकडे आपण संचेती हॉस्पिटल देखील बघू शकता. या संचेती हॉस्पिटलच्या समोर हे दोन कॉलम आहेत. हे दोन कॉलम रस्त्याच्या मध्ये आहेत. या बाजूला रस्ता येतो मॉडर्न कॅफे क्रूज. मागे सिमला ऑफिस आहे. शिवाजीनगर पोलीस चौकी आहे. त्याचबरोबर हा रस्त्याला इकडे पुणे एसटी स्टँड, शिवाजीनगर मेट्रो स्टेशन या गोष्टी आहेत. अशा या जंक्शनला जेव्हा गाड्या येतात तेव्हा ह्या गाड्या एक्स स्टेप मध्ये वळतात. म्हणजे मॉडर्न कॅफेतून येणाऱ्या गाड्या संचेत इकडे जातात आणि शिवाजीनगर एसटी स्टँडच्या बाजूने येणाऱ्या गाड्या सीओईपी हॉस्टेलच्या बाजूला जातात. अशा ठिकाणी गाड्या एकमेकांना एक्स पद्धतीने छेदतात. अशा ठिकाणी हे मेट्रोचे दोन कॉलम आहेत. या दोन कॉलमचा या वाहतुकीला अडथळा होतोय. पण त्याचबरोबर आपली पुणे महानगरपालिका या कॉलमकडे लक्ष न देता यांना जेव्हा हा रस्ता 45 मीटर रुंदीचा करायचा आहे, त्या 45 मीटरच्या रुंदीच्या रस्त्यामध्ये त्यांना या कॉलमचा अडथळा नाही होते. त्यांना अडथळा होतोय आपल्या झाडांचा. ही झाडं आपण कुठे आहेत ते बघूया. हे जे मागे दिसतं हे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ऑफिस चौकातलं. या सिमला ऑफिस चौकातल्या मेट्रो स्टेशनचा हा कॉलम आहे. हा कॉलम रस्त्याच्या मध्ये आलेला आहे. इथं 45 मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. या मेट्रो कॉलमचा त्या 45 मीटरच्या रस्त्याला अडथळा होणार नाही. पण बँक ऑफ इंडियाच्या शेजारी असणारं हे वडाचं झाड, त्याची आपण उंची बघू शकतो साधारणपणे किती उंच आहे. या उंच वडाच्या झाडाचा या 45 मीटरच्या रस्ता रुंदीकरणाला अडथळा होणार आहे. शेजारी आपल्या हवामान भवन आहे पुण्यातलं सिमला ऑफिस. सिमला ऑफिसच्या शेजारची बँक ऑफ इंडिया. या बँक ऑफ इंडियाच्या दरवाजात असणारं हे वडाचं झाड ह्याचा रस्ता रुंदीकरणाला अडथळा होणार आहे. पण या मेट्रो कॉलमचा मात्र रस्ता रुंदीकरणाला अडथळा होणार नाही. मेडिकल हॉस्पिटलच्या शेजारचा हा रस्ता आहे. शेजारी आपण बघू शकतो इथं कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी नाहीये. तरी देखील या रस्त्यावर वाहतूक कोंडी नसताना सुद्धा 45 मीटर रुंदी करण्यासाठी ही जी काही झाडं आहेत या झाडांचा पुणे महानगरपालिकेला अडथळा होतोय. ही झाडं तोडली जाणार आहेत. कृषी महाविद्यालय जवळ असणारा हा एक मेट्रोचा कॉलम. ह्या कॉलमचा रस्ता रुंदीकरणाला कुठेही अडथळा होत नाही बरं का. या गाड्या अशा प्रकारे साखर संकुल कडून इथे येत असतात. ह्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर या कॉलमचा अडथळा होत नाहीये. ही सिमला ऑफिस चौकातून येणारी वाहतूक, या वाहतुकीला देखील या कॉलमचा त्या कॉलमचा अडथळा होत नाही. पण अडथळा कशाचा होतो? ह्या झाडांचा. जी झाडं आपली हे साईडला उभी आहेत त्या झाडांचा आणि या बाजूला असणाऱ्या या झाडांचा. पण या कॉलमचा कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा होत नाही. या झाडांचा अडथळा होतो. त्यामुळे प्रशासनाला आमची मागणी आहे की तुम्ही रस्ता रुंदीकरण करा किंवा उड्डाणपूल बांधा किंवा मेट्रो बांधा. जो काही विकास तुम्हाला करायचा तो नक्की करा. विकासाला आमचे कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. जे काही करायचंय ते झाडं शिल्लक ठेवून करा. तुम्हाला जर मेट्रो कॉलमचा अडथळा होत नाही तर तुम्हाला झाडांचा पण अडथळा नाही व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही मेट्रो कॉलम जागेवर ठेवून विकास करणार आहात त्याचप्रमाणे झाडं जागेवर ठेवून विकास करा. एवढीच आमची मागणी आहे. तुम्हाला जो काही विकास करायचा आहे तो करत राहा. धन्यवाद.